निप्पाणीत शताब्दी महोत्सव कमिटीकडून महामानवाला अभिवादन. 68वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकरांना आदरांजली. निप्पाणी शहर हे खऱ्या अर्थाने क्रांतिभूमी आहे. या निप्पाणी शहराला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झालेला असून या निप्पाणीमध्ये 8 वेळा बाबासाहेबांचे सभा झालेल्या आहेत. यासाठी ही क्रांतिभूमी असल्याचे मत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथे नगरपालिका आवारातील आंबेडकर पुतळ्यासमोर शताब्दी महोत्सव कमिटीने आयोजित केलेल्या 68वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे बोलताना माने म्हणाले, केवळ बाबासाहेबांना अभिवादन करणे अपेक्षित नसून बाबासाहेबांचे कार्याचा प्रचार प्रसार होणे अपेक्षित असून बाबासाहेबांचे स्वप्नातील समाज आणि देश निर्मिती करण्यात गरजेचे असल्याचे सांगितले. तुम्हाला काय दिलं, जे बाबासाहेब मला दिलं तेच तुम्हाला मी दिलं. एक माणूस आज अशी भूमिका घेतो की मी बाबासाहेबांची मुळ आहे आणि मला जे दिलंय त्यांच्यामुळं ते समाजच आहे. मी प्राध्यापक आहे, मला 40 वर्ष मी नोकरी केली, मला पगार मिळाला, पेन्शन सगळं पगार. पण मी कुणामुळे झालो, कशामध्ये जर मी विसरलो तर मी आत्मकेंद्रित होतो. मी सामाजिक होत नाही. सामाजिक होण्यासाठी तुमच्या मनामध्ये मनाची मनामध्ये रात्रंदिवस तो विचार असला पाहिजे. आणि मग तुम्हाला सांगतो की तो जर विचार असेल तर अडाणी माणूससुद्धा क्रांती करू शकतो. त्याला शिकलेले PhD झालेले विद्वान आणि प्राध्यापक शिक्षक याच्याचा भाग नाही. शेतकऱ्यांनी करून दाखवलंय, अडाणी बायकांनी करून दाखवलंय, आमच्या देवदासींनी करून दाखवलंय. त्याच मुवमेंटमध्ये ना आम्ही 50 वर्ष. आता माझे असे म्हणजे विद्यार्थी करायला लागले. यावेळी प्राध्यापक दिवाकर, डॉक्टर आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे, शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने, भारतीय बौद्ध महासभेचे महेश धम्मरक्षित आदींनी आपले मनोगत व्यक्त करून बाबासाहेब यांना अभिवादन केले. माणसं रडत नव्हते तर ते शांत होते. ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला किंवा महानिर्वाण झालं त्यावेळेला लाखो लोक रडत होते. आणि हे लाखो लोक रडणारे लाखो लोक जे आहेत ते संध्याकाळी बाबासाहेबांच्या सगळ्या विधीनंतर घरात जाऊन शांत झोपले. आणि कार्ल मार्क्सचे विचारवंत शिष्य होते, त्याने मात्र रात्रंदिवस विचार करत होता की मार्क्सचा जो विचार आहे तो जगभर पसरणार अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. दुर्दैवानं मला या ठिकाणी या 2 महान व्यक्तींचा मी तुलना करत असताना असं वाटतं, आंबेडकरी समाज हा भावनेवर आधारलेला समाज आहे आणि आंबेडकरी चळवळी भावनेवर आधारलेली चळवळ आहे. आणि त्यामुळं चळवळ जे आहे त्या चळवळीला जे योग्य यश आहे ते यश मिळणार. दुर्दैवानं भारतभर सगळे तरी समाज बाबासाहेबांना अभिवादन करतोय, बाबासाहेबांचे विचार मांडतो. मात्र विचार मांडून गेल्यानंतर हे सगळाच गुरुदेव हा सगळा समाज बाबासाहेबांच्या पक्षात राहतो, बाबासाहेबांच्या ठिकाणी राहतो, एक वेगळाच पक्ष राहतो. आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांनी केलेले विचार आम्ही इथं ठेवतोय आणि दुसऱ्या पक्षात जातो. त्याच्यामुळं बाबासाहेबांनी दिलेलं आम्हाला जे मार्गदर्शन आहे ते एक ठिकाणी तिथं वापर होतो. तर घाना युनिव्हर्सिटीमध्ये दक्षिण आफ्रिकेला एक जुआन्सबर्ग म्हणून एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह सुरू केला आणि त्या ठिकाणी एक मोठं ठिकाणी गांधी आश्रम आहे. आणि त्या एरियामध्ये एक घाना युनिव्हर्सिटी आणि घाना युनिव्हर्सिटीमध्ये आमचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी 2013च्या दरम्यान तिथं काही घाना युनिव्हर्सिटीमध्ये गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. ज्या दिवशी गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या दुसऱ्या दिवसापासून गांधी हटाव मोहीम विद्यार्थ्यांनी सुरू आणि ती मोहीम 19 पर्यंत झाली आणि मुलांनी तो शेवटी गांधींचा पुतळा पाडून टाकला. आज त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा. त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं
गांधीजीने आम्हाला काही दिलेलं नाही. त्यांनी जातीचं राजकारण केलेलं आहे. बाबासाहेबांनी देशाला काही समानतेचा संदेश दिलेला आहे. आम्हाला गांधीजी नको, आम्हाला बाबासाहेब नको. हा मोठा महामानव हा निपाणीमध्ये 11 एप्रिल 1925 पहिल्यांदा इथं आला. हे निपाणीकरांचं भाग्य आणि हे पहिल्यांदा आलेलं हे शताब्दी वर्ष आहे. आणि हे पहिली सभा ही कर्नाटकातली पहिली सभा आणि 25 डिसेंबर 1952ला बाबासाहेबांची शेवटची सभा निपाणी झाली आणि हीच सभा कर्नाटकातली शेवटची सभा. पहिली सभासुद्धा निपाणी झालेली आहे आणि शेवटची सभासुद्धा ही निपाणीच झालेली आहे. बाबासाहेबांच्या अंत्यविधी नव्हते पण ते लाखो आम्ही काय केले आणि ते कार्ल मार्क्स बरोबर आमच्या 14 लोक होते. त्या 14 लोकांनी काय केलं ते खरोखर उत्तम उदाहरण दिलं. त्या 14 लोकांनी जगभर कार्ल मार्क्स पसरला. म्हणजे लाखो आम्ही काय केलं त्याचा कधी आम्ही विचार केला काय केलं आपण 14 त्या मेलेल्या दिवशी फक्त आपण रडलो उत्सव झाले आणि घरातून बसलो. बाबासाहेबांचा विचार पुढे नेलो का आपण जे आज जमलो इथं त्यासाठी जमलो आपण कशासाठी जमलोय बाबासाहेबांना अभिवादन करायचं. मग अभिवादन म्हणजे नेमकं करायचं का बाबासाहेबांना आपण अभिवादन करायचं काय करायचं त्याचा विचार व्हायला पाहिजे ना. का मनात आलं मग इथं आलो आणि मग मेणबत्ती लावायचं आणि घरात जायचं बसायचं चालणार आहे चालेल का आता तेच चालू आहे. सर विचारावर काम करणारे थोडेसे लोक आहेत लक्षात घ्या. विचारावर सरांचे सांगितलं आता बरोबर त्या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. कारण अभिवादन आता कुठल्या पण असेल प्रत्येक महापुरुषांचं अभिवादन करायचं आहे. फक्त मेणबत्ती लावणे आहारासाठी घरातून बसणे झालं अभिवादन झालं पण काय गरज आहे त्याची करायची आहे काय गरज. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कपिल कांबळे यांनी मानले.